हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या AGS करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, मान्य शिक्षण आयुक्त कार्यालय असेल, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे असेल, या ठिकाणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ माननीय साजिद निसार सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम पुण्यामध्ये आलेली होती. 2 दिवस इथंच होते. समजा या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 2025च्या भरती संदर्भामध्ये खूप माहिती आहे मित्रांनो. माहिती खूप आहे आणि पॉझिटिव्ह बातमी आहे. मोठा व्हिडिओ होणार नाही, त्याचे 2 स्लॉट मी बनवणार. पहिला स्लॉट आता मी सांगणार आहे, नंतर दुसरा स्लॉट पण मी थोड्या वेळानं सांगणार आहे मित्रांनो. म्हणजे दोन स्लॉटमध्ये तुम्हाला माहिती देईन. मोठा व्हिडिओ बनले तुम्हाला पण कंटाळा येईल पाहण्यामध्ये. ठीक आहे. पहिल्या स्लॉटमध्ये तुम्हाला सांगतो महत्त्वाच्या 2025च्या भरती संदर्भामध्ये यातील अपडेट काय आहेत आणि VC असेल किंवा इतर सर्व माहिती समजा. ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच तुम्हाला माहिती ऑथेंटिक मी देण्याचा प्रयत्न करेन. पहा, जास्त वेळ घेत नाही मित्रांनो. 2025ची जी शिक्षक भरती आहे आपली, सामान्य अभियोग्यता चाचणी, तेही परीक्षा होऊन साधारणतः 1 वर्ष जवळपास होत आहे. अजूनही त्याच्यावर काही हालचाली नाही आहेत. रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. या संदर्भामध्ये हे विचारणा करण्यासाठी हालचाली किंवा पोर्टल, रिक्त जागांचा तपशील असेल, इतर सर्व मुद्दे घेऊन माननीय साजिद निसार सर पुण्यात आलेले होते. त्या संदर्भामध्ये आम्ही म्हणजे भेट दिली असता त्या संदर्भामध्ये काही उत्तर आपल्याला अपेक्षित काही प्रमाणात भेटले आणि काही राहिले मित्रांनो. पहिला आता मुद्दा महत्त्वाचा आहे भरतीच्या संदर्भामध्ये. माननीय साजिद निसार सरांनी या संदर्भामध्ये आयुक्त साहेबांना, इतर ज्या अधिकारी सुकाणू कमिटीचे जे सदस्य आहेत त्यांना सर्वांना भेट दिली असता सर्वप्रथम पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये भेट दिली मित्रांनो. या संदर्भामध्ये आयुक्तांशी चर्चा केल्याच्यानंतर, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याच्यानंतर काही मुद्दे प्रकर्षाने मार्गी लागण्यासाठी फायदा झाला. त्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे रिक्त जागांच्या तपशील संदर्भामध्ये. उर्दू माध्यमासोबत इतर सर्व माध्यमाच्या जास्तीत जास्त रिक्त पदांचे तपशील, रिक्त पदं जे आहेत ते जास्तीत जास्त पोर्टलवर देण्याचा प्रयत्न करण्यात यावा. आणि हे करत असताना मित्रांनो, काही जिल्ह्याची संच अजून कंप्लीट झालेली नाही, ती लवकरात लवकर करून घेण्यात यावी अशी मागणी केली. त्याच्यानंतर तिकडनं पण पॉझिटिव्ह रिप्लाय आलेला आहे. आणि दुसरा मुद्दा मित्रांनो, हे झाल्याच्यानंतर आहे बिंदू नामावली तपासून घेण्याचा. तर बिंदू नामावली तपासून घेण्यासाठी विनंती केली की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे उर्दू माध्यमाची जी आमची टीम आहे, आम्ही जे टीमवर्क म्हणून काम करत असतो, फ्लोमध्ये येत नाही परंतु आम्ही काम करतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे निवेदन पोहोचलेले आहेत. सर्व माध्यमाचे रोस्टर कंप्लीट करून घेण्यासंदर्भात जवळपास 1.5 ते 2 महिन्यापासून हा काम चालू आहे मित्रांनो. ठीक आहे. तर हे करत असताना ते सर्व जिल्ह्याला दिलेल्या OC हे सर्व घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटल्याच्यानंतर सांगितलं की हा काम रिक्त पदांचा तपशील म्हणजे बिंदू नामावली जी आहे या संदर्भामध्ये येणाऱ्या काय म्हणजे अजून एक बुलेटिन आम्ही काढू, सर्व शिक्षण म्हणजे अजून एक पत्र काढू आणि सर्व शिक्षणाधिकारी असतील, सर्व शिक्षण मंडळात असेल, महानगरपालिकेचे असतील शिक्षण, त्या संदर्भामध्ये सर्वांना एक VCद्वारे, ठीक आहे, VCद्वारे आम्ही हे साधारणतः 2 दिवसामध्ये VC घेऊन आम्ही तात्काळ सूचना देऊ की लवकरात लवकर बिंदू नामावली तुम्ही तपासून घ्या आणि जास्तीत जास्त ह्या जागा हे रोस्टर तपासून घेऊन जास्तीत जागा पोर्टल देण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो की संसमान्य ज्याचं झालेलं नाही ते लवकरात कंप्लीट करून घ्यावं. त्याच्यानंतर उर्दू माध्यम आणि इतर सर्व माध्यमाच्या जागा पोर्टलवर जास्तीत जास्त देण्यात याव्या आणि बिंदू नामावलीसाठी स्पेशल एक आज पत्र निर्गमित होईल अशी अपेक्षा आहे मित्रांनो. कारण का वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अजून एक पत्र आम्ही रिमाइंडरसाठी काढणार आहोत. सोबतच VCमध्ये आम्ही सक्त सूचना देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. हे होता महत्त्वाचा मुद्दा. आणि दुसरा अजून काही महत्त्वाचे मुद्दे असे मित्रांनो की 25च्या भरतीची दिरंगाई होत आहे, लेट होत आहे. ठीक आहे. आयसोलेटचा मुद्दा असेल, मराठी माध्यम म्हणजे जे 10वीचं जे माध्यम आहे ॲडमिशन म्हणजे ह्याच्यामध्ये कशामध्ये निवडमध्ये 10वीचं माध्यम हे गृहीत धरण्यात यावं, हा महत्त्वाचा विषय होता. काही मुलं जे आहेत आयसोलेटिक सर्टिफिकेट काढून जे पूर्णतः नियमबाह्य आहे, ते कितीही सांगत असतील की नियमाला अनुसरण आहे, तसं जे चुकीचं आहे. आयसोलेट हा मुद्दा तात्काळ याच्यावर काहीतरी कारवाई करण्यात यावी. कारण का नंतर मित्रांनो जे दर्जेदार शिक्षण द्यायला पाहिजे ते भेटत नाही. मान्य करा, आता समजा मी मराठी माध्यमाचा आहे, मी उर्दू माध्यमावर शिकू शकत नाही किंवा कन्नड माध्यमावर शिकू शकत नाही, तर मी आयसोलेट कन्नड माध्यमाचं किंवा तेलुगू असेल इतर सर्व माध्यमाचे जे सर्टिफिकेट काढून जर मी त्या शाळेवर बोगस लागत असेल तर कुठे ते चुकते, हा नियमाला धरून नाही आहे एवढं मला सांगायचं. आणि ही पण मागणी झालेलीच आहे आणि शासन याच्यावर काहीतरी पॉझिटिव्ह अपेक्षा घेईलच. आणि हे जर नाही झालं
तर अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ येणाऱ्या भरतीमध्ये अशी जी काही मुलं लागली आहेत त्यांना न्यायालयात खेचणार हे त्यांनी शब्द दिलेला आहे मित्रांनो. त्यामुळं कुठंतरी जे आयसोलेट मुलं आहेत त्यांनी ह्या गोष्टीला विचार करायला पाहिजे. ठीक आहे, जे नियमाला धरून नाही आहे. तुम्ही जर त्या विषयाला त्या माध्यमाला न्याय देत नसाल तर तुम्ही त्या माध्यमात जाऊन तरी काय करणार तुम्ही, म्हणजे हा एक मुद्दा महत्त्वाचा होता. आणि दुसरा मुद्दा मित्रांनो की बुलेटिन ही लवकरात लवकर म्हणजे प्रत्येक वेळेस बुलेटिन काढून मुलांना माहिती देण्यात यावी. जे यूट्यूबवरती किंवा इतर सर्व प्लॅटफॉर्मवरती जे अफवा पसरवत आहेत, स्वतःचं मार्केटिंग ब्रँडिंग करण्यासाठी काही मुलांना वेटेज धरून चुकीची जी मागणी करत आहेत, मुलांना काही करत आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी, काही पण चुकीचे स्प्रेड न्यूज सांगत आहेत, त्यांना कुठेतरी आवर घालण्याची गरज आहे. आणि विविध संघटना जे चुकीच्या मागण्या भरतीला घेऊन करत आहेत त्यांना पण विचार करण्याची गरज आहे. अशा संदर्भामध्ये पण काही गोष्टी तिथं आम्ही विनंती केलेली आहे मित्रांनो. म्हणजे असे काही मुद्दे आहेत की जे भरती जास्तीत जास्त कशी ट्रान्सपरंट होईल या संदर्भामध्ये आम्ही शिक्षण आयुक्त कार्यालयात भेटलेलो होतो. आता नंतर दुसरा जो मुद्दा आहे शिक्षण परीक्षा परिषदेमध्ये जे चौधरी साहेब आहेत, महाराष्ट्राचे परीक्षा परिषदेचे आयुक्त आहेत, त्यांच्याशी पण चांगली खूप वेळ चर्चा झाली. त्याच्यामध्ये जी सुकाणू कमिटी आहे ज्याच्यामध्ये वरिष्ठ सर्व IAS अधिकारी आणि महाराष्ट्र परीक्षा परिषद आणि शिक्षण आयुक्त कार्यालय या दोघांच्या संगनमताने जी भरतीसाठी ट्रान्सपरंट आणि चांगल्या पद्धतीनं पारदर्शक पार पाडण्यासाठी जी कार्यवाही होत आहे आणि ते काम जे चालू आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडावं म्हणून आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तिथे भेटल्याच्यानंतर त्यांनी पण खूप असे येणाऱ्या काळामध्ये बदल अपेक्षित आहेत. नवीन GR पण काही अजून येऊ शकतील. त्याच्यानंतर भरती जास्तीत जास्त कशी ट्रान्सपरंट होईल, जास्तीत जास्त जागा कसे होतील या संदर्भामध्ये त्यांनी चर्चा केली आणि पॉझिटिव्ह दिलेलं आहे. आणि कारण का खूप चांगले ॲक्टिव्ह आयुक्त आलेले आहेत मित्रांनो, मुद्दे समजून घेतात, मुद्दे जास्तीत जास्त मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात. तिथूनच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मंत्रालयामध्ये सुद्धा कॉलवर चर्चा झाली, तिथून फोन लावला. हे सर्व केल्याच्यानंतर तिथून पण पॉझिटिव्ह आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे त्यांनी लवकरात लवकर कसे म्हणजे याच्यामध्ये मंत्रालय आणि शिक्षण आयुक्त कार्यालय आणि परीक्षा परिषद हे तीन जे ट्रँगल आहे, ट्रँगल मिळून कसं काम करेल येणारा आपल्याला काळ ठरवेलच. आणि याच्यामध्ये विषय काय आहे आणि इतर पण शिक्षक संघटना असल्यामुळं रजिस्टर शिक्षक संघटना आणि शिक्षक लागलेल्या लोकांची संघटना असल्यामुळे त्यांचे पण काही विविध असे मुद्दे होते. त्याच्यामध्ये उन्हाळी सुट्टीमध्ये BLOचे काम असेल, शिक्षण सेवक जे म्हणजे एक्सपायर झालेले आहेत दुर्दैवानं त्यांच्या विषयीचा संदर्भ असेल, हे पण असे मुद्दे घेतलेले आहेत मित्रांनो, जेणेकरून सर्व शिक्षक बांधवांना पण त्याचा न्याय कसे भेटेल असे सर्व मुद्दे. आणि त्याच्यानंतर शिक्षकांना जे अशैक्षणिक कामे लावत आहेत त्या संदर्भामध्ये कुठंतरी एक मर्यादा असली पाहिजे या संदर्भामध्ये पण मागणी केलेली आहे. आणि ही मागणी वरिष्ठ स्तरावरनं पॉझिटिव्ह अर्थानं शिक्षकांना वेठीस न धरता शिक्षक हा शाळेत शिकवण्यासाठी असला पाहिजे ही एक अपेक्षा घेऊन माननीय आयुक्त साहेबांना आणि प्राथमिक शिक्षण संचालक असतील गोसावी साहेब असतील, अरुणातार साहेब असतील, इतर सर्व गोष्टी अधिकाऱ्यांची त्यांची भेट झालेली आहे, पालकर साहेबांसोबत असेल, सर्वांसोबत. ठीक आहे, जे माध्यमिक संचालक आहेत सर्वांशी सविस्तर चर्चा झालेली आहे. आणि प्रत्येक ठिकाणी जे भरतीशी संबंधित अधिकारी आहेत, जे सुकाणू कमिटीचे सदस्य आहेत, त्यांना वैयक्तिक शिक्षक भरती संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे मित्रांनो. मूळ मुद्दा असाच आहे की येणारी काही दिवस म्हणजे VCच्या संदर्भामध्ये चर्चा पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर बुलेटिनच्या संदर्भात असेल, अजून एक पत्र निर्गमित होईलच ही अपेक्षा आहे की सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना आणि सर्व शिक्षक म्हणजे महानगरपालिकेचे शिक्षण मंडळातले वरिष्ठ अधिकारी असतात त्यांचे शिक्षण अधिकारी जे असतात महानगरपालिकेचे त्यांना सुद्धा एक सक्त ताकीद दिलेली आहे बुलेटिनच्या संदर्भामध्ये मित्रांनो. ठीक आहे, आणि हे एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि हे फॅक्ट होतं. त्यामुळं अजून खूप चर्चा आहे, परंतु भरतीला संदर्भात काय महत्त्वाचे मुद्दे ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. इतर मुद्दे जे आपल्या महत्त्वाचे नाहीत, जे शिक्षण सेवक बांधवांसाठी महत्त्वाचे आहेत, शिक्षण सेवक संदर्भामध्ये त्यांचे शिक्षण सेवकाचा मुद्दा असेल आणि त्याचे सर्व जे समस्या आहेत शिक्षकांना लागणाऱ्या त्या सर्व समस्या संदर्भात चर्चा झालेली आहे मित्रांनो. फक्त या प्लॅटफॉर्मवरनं तुम्हाला भरतीमधली आपल्या येणाऱ्या शिक्षक भरती 2025च्या संदर्भामधील माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा नवीन असेल, आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा का ही महत्त्वाची मागणी आहे मित्रांनो. आणि हे संघटना खूप अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असते. मालेगावचे सर आहेत आणि माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्यासोबत त्यांचा नेहमी संपर्क येत असतो. आपल्या काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, समस्या आहेत, ते समस्या ह्या डायरेक्ट शिक्षण मंत्र्यापर्यंत पोहोचत असतात. आणि याच्याचमुळं कन्वर्ट टू ओपन राऊंड असेल किंवा इतर उर्दू माध्यमाचे जे काही समस्या आहेत ते लवकर सॉल्व्ह झालेले आहेत. आणि मागं कन्वर्ट टू ओपन राऊंड लागण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका या संघटनेनं आणि सर साहेबांनी
म्हणजे निभावलेली आहे असं म्हणतो, किंवा त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचा खूप मुलांना फायदा झालेला आहे. आत्ताच तोच मुद्दा मित्रांनो येणाऱ्या 25च्या भरतीमध्ये सुद्धा यांनी या पद्धतीनं पुण्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट देऊन आपल्या शिक्षक भरती संदर्भामध्ये कुठं असं फोकसमध्ये न येता किंवा काहीतरी स्प्रेड चुकीची माहिती न पसरवता एक चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळे एकदम सर्व शिक्षक विद्यार्थी जे 2025चे बांधव आहेत त्यांच्याकडनं मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो. आणि दुसरा जो व्हिडिओ येणार आहे बिंदू नामावली संदर्भामध्ये मागासवर्गीय कक्षाला भेट दिली असतात त्याची माहिती आणि 2022ची शिक्षक भरतीमध्ये संदर्भात काय चर्चा झाली त्या संदर्भामध्ये आनंदाची बातमी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये उद्या म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद. जास्तीत जास्त मित्र आपण शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.